नमस्कार, मी आकाश जाधव. IDBIच्या जी एक्झिक्युटिव्ह आणि असिस्टंट मॅनेजरची ॲडव्हर्टिजमेंट आलेली आहे त्याच्याबद्दलचा व्हिडिओ आहे हा, ज्यासाठी खूप लेट झालेला आहे. पण सगळ्यात महत्त्वाचं, विद्यार्थ्यांच्या खूप क्वेरीज बाकी होत्या आणि व्हिडिओ बाय व्हिडिओ ज्यावेळेस मी पाठीमागे बनवत होतो मागच्या 2-3 दिवसामध्ये, विद्यार्थी कंटिन्युअस त्यामध्ये कमेंट करतात की IDBI एक्झिक्युटिव्ह आणि असिस्टंट मॅनेजरचा एखादा व्हिडिओ बनवा, त्या माध्यमातून आमचे असलेले डाऊट्स जे आहेत ते क्लिअर करा. आता सध्याला मी 2 टप्प्यामध्ये कोणती ॲडव्हर्टिजमेंट बनवतो. पहिल्या टप्प्यामध्ये आपण आलेल्या ज्या PDF मध्ये जी माहिती आहे त्याच्याबद्दल सांगतो आणि दुसऱ्या टप्प्यामध्ये जे तुमचे अनुत्तरित प्रश्न आहेत, जसं मागच्या वर्षीपेक्षा काय काय चेंजेस या ॲडमध्ये झालेले आहेत त्याच्यापासून, की मागच्या वर्षी दोन्हीसुद्धा ॲडव्हर्टिजमेंटला अप्लाय करता येत होतं, ह्यावेळेला एकालाच करायचं आहे, तर ते कशाला अप्लाय केलं पाहिजे, साधारणतः ह्या दोन्ही गोष्टींचं डिस्कशन जे आहे ते सध्या आपण या शॉर्ट व्हिडिओच्या माध्यमातून जे ते करणार आहोत. हे करत असताना एक महत्त्वाची अनाउन्समेंट होती, ती म्हणजे संकल्पला 7 जूनला कंप्लीट 9 वर्ष पूर्ण होत आहेत आणि 9 वर्षाच्या नंतर 10व्या वर्षात अर्थात दशकाकडं आपलं जे ते पदार्पण होतं आहे. त्या पाठीमागे विद्यार्थ्यांचा मोठा सपोर्ट जो आहे हा नेहमीच कारणीभूत राहिलेला आहे. आणि त्याच पद्धतीनं कारण की एखादी इन्स्टिट्यूट ह्या टाईपची कॉम्पिटिटिव्ह एक्झामची 10 वर्ष चालणं किंवा 10व्या वर्षामध्ये येणं ही सुद्धा मोठी गोष्ट आहे. त्याबद्दल सगळ्यांना खूप खूप धन्यवाद. आपण वर्षभरातून एकदाच साधारणतः ही ऑफर देत असतो, ज्यामध्ये सध्याला 6, 7 आणि 8 तारखेला विद्यार्थी ज्यावेळेस आपल्या ऑनलाईन बॅचेसला कोणते ॲडमिशन घेतील त्यांना 50% डिस्काउंट आहे. त्यासाठी त्यांनी संकल्प 50 नावाचं कोड वापरायचं आहे. त्याशिवाय ज्या अनाउन्समेंटमध्ये आपण ज्या बॅचेस आहेत त्यामध्ये औरंगाबादला ऑफलाईन बॅच आपण 1 जूनला स्टार्ट केलेली आहे. नेक्स्ट आपण जूनच्या 3ऱ्या आठवड्याच्या आसपास स्टार्ट करू. ऑनलाईनमध्ये एक बॅच स्टार्ट केलेली आहे. ऑनलाईनमध्ये 23 मेला बॅच स्टार्ट झालेली आहे. त्याचं बेसिक संपूर्ण आता हळूहळू सिलेबस जो आहे तो स्टार्ट होतोय. साधारण विद्यार्थ्यांना ऑफर असल्यामुळं सध्याला ते त्या माध्यमातून ह्या बॅचला येऊन नंतर पुढे जे ते शिफ्टिंग करून घेऊ शकतात, त्यांना जसं वाटेल त्या हिशोबानं. तर तसा सुद्धा फायदा त्यांना, जर अपकमिंग तुम्ही काही दिवसांनी विचार करताय तर आतासुद्धा सुरू केलं तर त्याला हरकत नाही आहे. त्याच्यानंतर क्वांटची जी बॅच आहे ती सुद्धा विद्यार्थ्यांना आता यात कंप्लीट त्यांना 50% ऑफ अवेलेबल असेल. ऑफलाईनची जी आपली फीस आहे ती औरंगाबादची साधारण 10 जून नंतर जी ती मार्जिनली वाढणार आहे. जी 4 महिन्याची 12,000 आहे ती 13 होणार आणि जी एका वर्षाची 17 आहे ती 19,000 जी ते होणार आहे. 2 टप्प्यामध्ये 20 आणि 4 महिन्यासाठी 2 टप्प्यामध्ये 14 या हिशोबाने होणार आहे. तर ती सूचना विद्यार्थ्यांना सध्या द्यायची होती. आपण ॲडव्हर्टिजमेंटवर येऊ, एक्झॅक्टली आहे काय ते. येत असताना नाशिकची सुद्धा आपली बॅच 1 जूनला स्टार्ट झालेली आहे. सध्या आपल्या 10व्या वर्षातल्या पदार्पणानिमित्त विद्यार्थ्यांना संकल्प 50 हा कोड जो आहे तो वापरायचा आहे. आपण ॲडवर येऊयात. एक्झॅक्टली ॲडव्हर्टिजमेंटमध्ये म्हणलेलं काय आहे तर बघा, मागच्या वर्षीपेक्षा बऱ्यापैकी बदल ॲडव्हर्टिजमेंटमध्ये झालेले आहेत. मागच्या वर्षी विद्यार्थ्यांना अप्लाय करताना एक्झिक्युटिव्ह आणि असिस्टंट मॅनेजर दोघांनाही अप्लाय करता येत होतं. मागच्या वर्षी फक्त पहिल्या यादीतले आपले 40 असिस्टंट मॅनेजर होते पहिल्या यादीतले. नंतरच्या यादीमध्ये एकानंतर एक प्रत्येक यादीमध्ये 3-4 विद्यार्थी जे ते त्यामध्ये ॲडच होत गेले. आता सध्याला त्यांनी लिमिट ठेवलेली की एक तर एक्झिक्युटिव्हला अप्लाय करा किंवा असिस्टंट मॅनेजरला. आणि दुसरं म्हणजे मागच्या वेळेस एक्झिक्युटिव्हचा एक्झाम पॅटर्न वेगळा होता, ज्यामध्ये 50-50 क्वेश्चन 50-50 मार्काचे 3 सेक्शन होते. सध्याला असिस्टंट मॅनेजर आणि एक्झिक्युटिव्ह दोघांचा पेपर पॅटर्न सेम आहे. डिफिकल्टी लेवल वाईज एक्झिक्युटिव्हचा कमी असेल, असिस्टंट मॅनेजरचा जास्त असेल. त्या हिशोबाने आपण पहिल्यांदा बघूयात. ॲप्लिकेशनची लास्ट डेट 17 जून आहे. 2 वेगवेगळ्या पोस्टसाठी, एक्झिक्युटिव्ह ऑन कॉन्ट्रॅक्ट आणि दुसरा आहे IDBIची PGDBF. हे कॉन्ट्रॅक्ट काय आहे, कसं आहे त्याबद्दल पण मी पुढे सांगतो. ह्या 2 पैकी एकाच पोस्टला अप्लाय करायचं आहे. पहिल्यांदा ॲडव्हर्टिजमेंट व्यवस्थित सांगतो आणि दुसऱ्या टप्प्यामध्ये मी तुम्हाला कोणत्या पोस्टला कुणी अप्लाय करायचं त्यानंतर सांगून देईल. बघा, वेकन्सी जे आहेत त्या मागच्या वर्षीपेक्षा एक्झिक्युटिव्हच्या जास्त आहेत आणि PGDBFच्या थोड्याशा कमी आहेत. तर 1044 आहेत एक्झिक्युटिव्हच्या आणि 500 आहेत PGDBFच्या. दोघांमध्ये डिफरन्स पाहायचा असेल तर एक्झिक्युटिव्ह म्हणजे क्लर्क समजा आणि PGDBF म्हणजे असिस्टंट मॅनेजर किंवा PO समजा, ते जास्त सोपं जाईल. त्याच्याशिवाय ॲप्लिकेशनसाठी बघा, कट ऑफ डेट फॉर इलिजिबिलिटी, एज आणि क्वालिफिकेशन. ज्यांचं ग्रॅज्युएशन 1 एप्रिलपर्यंत पूर्ण झालेलं असेल तर त्या सगळेजण अप्लाय करू शकतात. सगळ्यांसाठी. एजसाठी सुद्धा जी एज लिमिट आहे त्याची कट ऑफ डेट 1 एप्रिल अशी आहे की तुमचं ग्रॅज्युएशन त्या डेटलाच पाहिजे, एजसुद्धा त्या डेटला पाहिजे, या पद्धतीने त्यांनी दिलेलं आहे. रजिस्ट्रेशन 3 जूनपासून ते 17 जूनपर्यंत आहे. एक्झिक्युटिव्हची एक्झाम डेट 9 जुलै आणि PGDBFची एक्झाम डेट 23 जुलै. जे एक्सपेक्टेड डेट्स पण सांगितलं होतं त्यावेळेस माझ्याकडून सांगताना फक्त याच तारखा फक्त उलट्या सिक्वेन्समध्ये सांगितल्या गेल्या होत्या. असो, त्याच्यानंतर एक्झाम जी आहेत ती एक्झिक्युटिव्हसाठी एज लिमिट 20 ते 25 आहे 1 एप्रिलला, त्या पद्धतीनं. आणि असिस्टंट मॅनेजरसाठी 21 ते 28 अशी एज लिमिट जे ते असणार आहे. दोघांसाठी एज्युकेशनल क्वालिफिकेशन ग्रॅज्युएशन पाहिजे. हे जे ग्रॅज्युएशन ते मुक्त विद्यापीठाचं असेल तरीसुद्धा चालून जातं. एक्झिक्युटिव्हसाठी दिलेलं आहे की त्यांनी 1-1 वर्षानंतर हे कॉन्ट्रॅक्ट वाढवणार आहेत आणि त्याची त्यांनी पगार जी ती सुद्धा वाढवून दिलेली आहे.
पहिलं वर्ष 29, दुसरं वर्ष 31 आणि तिसरं वर्ष 34 अशा हिशोबानं पगार जी ती एक्झिक्युटिव्हची असणार आहे. आणि त्याच्यानंतर त्यांना चौथ्या वर्षामध्ये म्हणजे इनफॅक्ट 3 वर्षांनी 1 दिवस ते लगेचच्या लगेच असिस्टंट मॅनेजर होतील. त्यांना 3 वर्ष एक्झिक्युटिव्ह काय त्यांना कॉन्ट्रॅक्टवर ठेवलेलं आहे त्या पाठीमागचं कारण तो कॉन्ट्रॅक्च्युअल जॉब नाही आहे, तो परमनंट जॉब आहे, हे समजून घ्या. कारण की IDBIच्या केसमध्ये एक्झामवर माझं खूप जास्त लक्ष असतं, त्यामुळं यांच्या प्रमोशनच्या एक्झामवर पण मी चांगलं लक्ष ठेवून असतो. जेवढ्या आतापर्यंत IDBIने बॅचेस काढलेल्या आहेत एक्झिक्युटिव्हच्या, जसं 3 वर्ष व्हायला आले तसं लगेचच्या लगेच त्यांनी एक्झाम घेऊन त्या लोकांना असिस्टंट मॅनेजरमध्ये कन्वर्ट केलेलं आहे त्याच्यानंतर. तर त्यामुळं हा जॉब कॉन्ट्रॅक्च्युअल नाही, हा जॉब परमनंटच आहे. त्याच्यानंतर पुढे जॉबमध्ये जो पगार आहे तो एखाद्या IBPSच्या क्लरिकलपेक्षा थोडासा कमी आहे. कारण की पहिले 3 वर्ष त्यांनी कॉन्ट्रॅक्ट ठेवलं असल्यामुळं 29, 31, 34 आहे. आता IBPS क्लरिकलमधून डिपेंडिंग ऑन सिटी टू सिटी पण असलेला पगार समथिंग 30 ते 40च्या रेंजमध्ये असतो. हे असं. तिथून PGDBFचा दुसरा पार्ट आहे. PGDBFचा त्यांचा जो मणिपालचा कोर्स आहे तो एक तर मणिपाल बँगलोरमध्ये किंवा ग्रेटर नोएडामध्ये 2 पैकी एका ठिकाणी, पण महाराष्ट्रातल्या सगळ्या मुलांनी महाराष्ट्रातल्या सगळ्या मुलांना मणिपाल कॅम्पसचा बँगलोरचा कोर्स जो तो दिलेला आहे. खूप सुंदर कॅम्पस आणि सुंदर असे ट्रेनिंग जे आहेत ते इरेस्पेक्टिव्ह ऑफ बँक हे मणिपालनं जे ते डिझाईन केलेलं आहे. मणिपालचा हा जो कोर्स आलेला आहे, मी ऑफलाईन बॅचेस मागे सांगितलेलं आहे की मणिपालचा हा कोर्स पहिल्यांदा 2008मध्ये आला होता, जानेवारी 2008मध्ये. आणि हा पहिला मणिपालचा कोर्स ICS सोबत होता. त्यांच्या पहिल्या बॅचचा मी पहिला विद्यार्थी आहे, रोल नंबर 1 असल्यामुळे मी म्हणू शकतो. त्यामुळे तो कोर्स मी जवळून पाहिलेला नाही म्हणत, मी स्वतःहून अटेंड केलेला आहे तो कोर्स. आणि त्याच्यामध्ये मोठे बदल जे ते केलेले नाही आहे. सध्याला जे जसं जुन्या पद्धतीनं त्यांचं चालायचं की पहिल्यांदा कोर्स आणि त्यानंतर इंटर्नशिप, बिलकुल त्याच पद्धतीने खूप सुंदर असा कोर्स हा तेव्हापासून आतापर्यंत ICICIच्या नंतर भरपूर गव्हर्नमेंट बँकांनी आणि प्रायव्हेट बँकांनी तो कोर्स त्यांचा ॲडॉप्ट केलेला आहे. त्याच्यानंतर त्यांची जी प्रोग्राम फीस आहे ती 3.5 लाखाची आहे. ही काही पैसे भरून नाही आहे. सगळ्यात महत्त्वाचं तुम्हाला लोन मिळतं. हा जो काही ट्रेनिंग कोर्स करतात, मी तुम्हाला सांगितलं होतं मी केला आहे. आमच्या वेळेस अशी काही फीस नव्हती. मग आमच्या वेळेस खूप जणांनी हे कोर्सेस केले आणि कोर्सेस करून बँका बदलल्या. तर बँकेचं म्हणणं होतं की आम्ही तुम्हाला एवढा प्रॉपर ट्रेनिंग दिली आणि त्याच्यानंतर पण तुम्ही बँक सोडून दुसऱ्या बँकेत चाललेत, तर कमीत कमी आमची ट्रेनिंगचे पैसे तरी भरा. तर तो तशातला पार्ट आहे. म्हणून बँकेने त्यांची जी ट्रेनिंग आहे ती पेड ठेवलेली. त्या पाठीमागे पैसे भरून नोकरी असं नाही. तर भरपूर लोक खोके घेऊन किंवा पोते घेऊन पाठीमागे लागले असते की आम्हाला जॉब द्या म्हणून. तर तसा त्यातला प्रकार नाही आहे. आणि त्यासाठी तुम्हाला घरच्यांवर कसली जबाबदारी टाकायची गरज नाही. तो तुम्हाला लोन जे ते IDBI अवेलेबल करून देते, कसलंही कोलॅटरल न घेता. तिथून पुढे हे फक्त एका कोर्ससाठी सांगतो मी, PGDBFसाठी. एक्झिक्युटिव्हसाठी तसं काहीच नाही आहे. त्याच्यानंतर ज्यावेळेस तुम्ही असिस्टंट मॅनेजरसाठी तिथे मणिपालच्या कॅम्पसमध्ये किंवा ग्रेटर नोएडाच्या कॅम्पसमध्ये जाल, गेल्याच्यानंतर तुम्हाला पहिले 9 महिने 2,500 रुपये महिना आणि शेवटचे 3 महिने 10,000 रुपये महिना हिशोब मिळेल. हा 2,500 रुपये महिना तुम्हाला मिळतो, पण तुम्हाला ॲज सच स्वतःचा कसलाही खर्च नाही आहे. तिथे तुम्हाला इन हाऊस सगळ्या गोष्टी व्यवस्थित ज्या त्या एकदम चांगल्या दर्जाच्या, चांगल्या क्वालिटीच्या तुमचं जेवण असेल, राहणं असेल, ट्रेनिंग असेल, या सगळ्या गोष्टी मिळतात. पण त्याच्याशिवाय तुम्हाला हे 2,500 दिलेले आहेत. त्याच्यानंतर 36,000 रुपये त्यांचं बेसिक जे आहे बँकेचं. अराऊंड 65,000 ते 70,000 हा पगार आहे IDBIच्या असिस्टंट मॅनेजरचा. आणि एक्झिक्युटिव्हचा 29, 31 आणि 34 त्या हिशोबाने दिलेला आहे. सर्व्हिस बॉन्ड जो आहे तो त्यांनी दिलेला 3 वर्षाचा बॉन्ड असेल. आणि जर तुम्ही तोडला तर 2 लाख आणि GST तुम्हाला भरायचं आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ही अमाऊंट आता जास्त वाटते, पण ज्या वेळेला आपण मी PGDBFसाठी आपलं दिलेलं आहे, तर त्यासाठी जॉब केल्याच्यानंतर तो तुमचा 3 महिन्याचा पगार आहे. तो तुमचा 3 महिन्याचा पगार आहे. त्यामुळं आता जरी अमाऊंट जास्त वाटत असेल, नोकरी लागल्याच्यानंतर ज्यावेळेस आपण हा बॉन्ड कधी तोडतो, आपल्याला ह्याच्यापेक्षा काही मोठं मिळालं तोडतो. ह्याच्यापेक्षा मोठं म्हणजे हा पगार 65-70,000चा आहे. 8-9 लाखाचा पॅकेज आहे. उद्या जाऊन 10 लाख, 12 लाख, 13 लाख असं पॅकेज मिळालं की आपण सोडणार आहे. आणि त्यावेळेला त्याच्या प्रोपोर्शनमध्ये 2 लाख अमाऊंट जर भरावी लागली किंवा 3 महिने एक्स्ट्रा नोकरी करावी लागली, तर ही काही मोठी अमाऊंट नाही आहे, मला सांगायचं आहे तुम्हाला. त्यामुळं इकडे बॉन्ड आहे म्हणून मी एक्झिक्युटिव्हला अप्लाय करतो, हा क्रायटेरिया नसला पाहिजे. सिलेक्शनची प्रोसेस एक्झिक्युटिव्हमध्ये फक्त एक परीक्षा द्यायची, दॅट्स इट. आणि PGDBFमध्ये एक परीक्षा आणि इंटरव्ह्यू अशा पद्धतीने त्यांनी दिलेला आहे. 2 पार्टमध्ये होईल. दोघांचा सुद्धा सिलेबस सारखा आहे. सगळ्यात महत्त्वाचं तुम्हाला असं वाटेल रिझनिंगचा सिलेबस जास्त आहे, तसं नाही आहे. मागच्या वेळेस सुद्धा पाहिलं होतं. जनरल अवेअरनेसला 200 पैकी 60 मार्काचा आहे मान्य. पण क्वांटसुद्धा मी म्हणेन 60च मार्काचा आहे, कारण की क्वांटमध्ये हा क्वांट आणि DI वरती टाकलेला आहे. तर वरचा 20 मार्काचा DI असतो. तर हा मी म्हणेल 60 मार्काचं रिझनिंग आहे, 60 मार्काचं GA आहे आणि 60च मार्काचं क्वांट आहे.
40चं इंग्लिश आणि 40चं रिझनिंग अशा पद्धतीने सिलेबस त्याने दिलेला आहे. पेपर इंग्लिश आणि हिंदी अशा 2 भाषेमध्ये अवेलेबल असेल. सेक्शनल कट ऑफ दिलेला आहे आणि निगेटिव्ह मार्किंगसुद्धा 1/4 जे ते ॲप्लिकेबल असणार आहे. इलिजिबिलिटी दोघांसाठी जी आहेत ती एज लिमिटसुद्धा त्यांनी दिलेली आहे बघा, 20 ते 25 आणि 21 ते 28. त्याच्यामध्ये ओबीसी असेल तर 3 वर्ष एक्स्ट्रा, SC ST असेल तर 5 वर्ष एक्स्ट्रा तुम्हाला मिळणार आहेत. त्याच्यानंतर एज्युकेशनल क्वालिफिकेशन दोघांसाठी सुद्धा एनी ग्रॅज्युएट आहे. ॲप्लिकेशनची प्रोसेस टिपिकल तुम्ही एखादा जसा आयडिया आपला बँकिंगचा फॉर्म भरता, कोणत्याही IBPSचा फॉर्म, बिलकुल त्याच पद्धतीने प्रत्येकानं एकच फॉर्म भरायचं आहे. खूप लोक इथं आपलं डोकं लावतात की मी वेगळा ID टाकतो, मी वेगळा मोबाईल नंबर टाकतो. तुम्ही जर इथपासून चोरीमारी चालू केली तर बँकेतल्या सिस्टममध्ये गेल्यानंतर काय करणार आहे? त्याच्यामुळं हा असा कोणताही प्रकार जो आहे तो करायचा नाही आहे. त्यामुळं एका जणाने एकाच ठिकाणी अप्लाय करायचं आहे. आपलं एक्स्ट्रा डोका लावू नका की मी माझा आधार कार्ड नंबर टाकतच नाही, मोबाईल नंबर वेगळा टाकतो, नावाच्या स्पेलिंगमध्ये आकाश आहे तर एका ठिकाणी AAS टाकतो, एका ठिकाणी AS टाकतो. अशा पद्धतीने डोकं लावायचं नाही. प्रत्येकानं ठरवायचं आहे कसा ते सांगतो आणि एकच फॉर्म जो तो भरायचा आहे. ठीक आहे. पुढे आपण जर पाहिलं ऑनलाईन पेमेंट त्यांचं ॲप्लिकेशनची फीस 200 रुपये आहे SC ST फिजिकली चॅलेंज विद्यार्थ्यांना आणि 1000 रुपये आहे इतर विद्यार्थ्यांना. अशा पद्धतीने दिलेलं आहे. एक्झामची प्रोसेस बिलकुल ट्रान्सपरंट आहे कारण की IBPSच्या पॅटर्नमध्ये एक्झाम होणार आहे. त्याच्यानंतर कोणकोणते महत्त्वाचे इन्स्ट्रक्शन त्यांनी सांगितलेले आहेत की आम्ही जे तुमचं एज आहे ते 10वी किंवा 12वीच्या मार्कशीटवर आम्ही ठरवू. त्या ठिकाणी हे लागत नाही, आपले TCवर काही लागत नाही. एज्युकेशनल क्वालिफिकेशन त्यांनी दिलेलं आहे. त्याच्यानंतर ते रेग्युलरच आहे. बाकी तुम्हाला कसं अनुभवाचं सर्टिफिकेटवर काही लागत नाही. जर तुम्ही मेन्शन केला अनुभव तरच तुम्हाला ते लागू शकतं. त्याच्यानंतर याच्यामध्ये सेंटर्सचे नावं कमी दिलेत बरं का, आणि ॲक्च्युअल फॉर्ममध्ये सगळे सेंटर्स दिलेले आहेत. यात जे एक्झाम सेंटर आहेत ते कमी दिलेत पण ॲक्च्युअल एक्झाममध्ये जास्त आहेत. त्यामुळं तुम्ही तिथं जास्त सेंटर तुम्हाला पाहायला मिळतील. एका जणांना एकच ॲप्लिकेशन टाकायचं त्यांनी 4 वेळेस सांगितलेलं आहे. त्यामुळे हे नीट ऐकायचं आहे सगळ्यांनी. तिथून पुढे मला वाटतं सेंटरची यादी असेल शिल्लक. मी सेंटरच्या यादीबद्दल पाहतो. फोटो सिग्नेचर व्यवस्थित अपलोड करा, त्याच्यामुळे तुमचा फॉर्म रिजेक्ट होईल असं होऊ देऊ नका. त्याच्यानंतर हे वेगवेगळे सर्टिफिकेटचे फॉर्मॅट त्यांनी दिलेले आहेत. एक्झामचे सेंटर मी मुलांना आत्ता विचारलं, मुलांना सांगितलं की इथं जेवढे दिलेत फॉर्ममध्ये त्याच्यापेक्षा जास्त आहेत म्हणे. तर इथं असलेले सेंटर्स मी सगळे तुम्हाला सांगतो. यामध्ये अमरावती, औरंगाबाद, चंद्रपूर, धुळे, जळगाव, कोल्हापूर, लातूर, मुंबई, नागपूर, नांदेड, नाशिक, पुणे, रत्नागिरी, सोलापूर असे दिलेले आहेत. पण ॲक्च्युअल फॉर्ममध्ये जास्त आहेत असा मला मुलांचा फोन होता. असो, त्याच्यानंतर मला असं वाटतं फॉर्म जो आहे तो संपला आहे. आता थोड्याशा महत्त्वाच्या पार्टवर येऊन जायचं आहे सगळ्यात पहिल्यांदा. सर हा जॉब IDBI एक्झिक्युटिव्हचा जॉब कॉन्ट्रॅक्च्युअल आहे का? येस, म्हणलेलं तसं आहे, पण तो 3 महिन्यांनी परमनंट होणारा कॉन्ट्रॅक्ट आहे. कसं आहे की 3 वर्ष जर तुम्हाला गॅसवर ठेवलं की तुम्ही परमनंट नाही, तुम्ही कॉन्ट्रॅक्टमध्ये, तर आपण चांगल्या एफिशियंटली काम करतो आणि 3 वर्षामध्ये आपल्याला त्या वर्क कल्चरची सवय लागते. हा IDBIचा त्याच्या पाठीमागचा उद्देश आहे. पण नंतर जे ते या ॲडव्हर्टिजमेंट IDBI एक्झिक्युटिव्ह आणि असिस्टंट मॅनेजरच्या याच्या आधी तुमच्या माहितीसाठी IDBIची ॲड जी आहे ती 2012, 13, 14 ह्याच्यामध्ये ज्या नॅशनलाइज बँक आहेत त्यासोबत IBPSमधून सिलेक्शन व्हायचं IDBIचं. तर IDBIची वेगळी एक्झाम होत नव्हती पहिल्यांदा. आणि त्यावेळेला जे लोक यूट्यूबला, खूप कमी त्यावेळेला यूट्यूबवर होते किंवा व्हिडिओ बनवायचे, तर जे कोणी सांगायचं ते सांगताना IDBIला 1 नंबर टाका म्हणायचं. त्यावेळेला 2013, 14, 15ची गोष्ट सांगतोय मी. का? तर IDBIचा पगार हा इतर नॅशनलाइज बँकांपेक्षा जास्त आहे, इन्क्लुडिंग पंजाब नॅशनल बँक आणि बँक ऑफ बडोदा. ही मी त्यावेळेसची सीन सांगतोय. नंतर झालं असं की गव्हर्नमेंटनं आपला हिस्सा LICला विकून टाकला. LICला विकल्याच्या नंतर गव्हर्नमेंटकडेही हिस्सा आहे, LICकडेही आहे. ते झाल्याच्या नंतर खूप जणांचा इंटरेस्ट त्यातून निघून गेला. पण हे एक सत्य आहे की IDBIचा पगार आणि IDBIचा पगार म्हणण्यापेक्षा IDBIचे अलाउन्सेस हे इतर नॅशनलाइज बँकांपेक्षा जास्त आहेत, पहिली गोष्ट. दुसरं म्हणजे ह्या इतर ज्या नॅशनलाइज बँक आहेत त्यांच्या ग्रामीण भागांमध्ये ब्रँचेस आहेत. खूप लोकांचं स्पेसिफिकली तुमच्यापैकी शहरी लोक जे व्हिडिओ पाहत असतील त्यांना असं वाटतं कुठेतरी आपल्याला सिटीमध्ये पोस्टिंग मिळाली पाहिजे. तर तसं ही जी गोष्ट आहे ती IDBIच्या माध्यमातून तुम्हाला करता येईल जर तुम्हाला टिपिकली सिटीमध्ये पोस्टिंग पाहिजे असेल तर. हे दुसरा फायदा. तिसरा म्हणजे सर बँक प्रायव्हेट आहे की गव्हर्नमेंट? प्रायव्हेट. पण सगळ्यात महत्त्वाचा अजूनही गव्हर्नमेंटचा हिस्सा त्याच्यामध्ये आहे. गव्हर्नमेंट विकायचा प्रयत्न करते आणि ज्या पद्धतीने गव्हर्नमेंटचे एफर्ट चालू आहेत, येस गव्हर्नमेंट त्यातला स्वतःचा हिस्सा जो आहे तो विकून टाकेल आणि नंतर काही दिवसांनी LICला पण सांगितले भाऊ तू पण विकून टाक म्हणून. हेही नक्कीच आहे. पण सगळ्यात महत्त्वाचं आज तुम्ही SBIच्या कोणत्याही ब्रँचेसमध्ये जा किंवा इतर कोणत्याही गव्हर्नमेंट बँकाच्या ब्रँचेसमध्ये जा, संध्याकाळी 6, 5:30, 6च्या नंतर शटर बंद करून मधून 8 वाजेपर्यंत, 9 वाजेपर्यंत, 10 वाजेपर्यंत काम चालू असतं. सांगण्याचा मुद्दा काम सगळीकडे सध्याला. तुम्ही बँकेत आहात म्हणजे काम आहे.
त्यातल्या ग्रामीण बँकेमधला पीओ थोडासा सुखी आहे जर त्याला तशी ब्रँच मिळाली तर, तेवढं एक सोडलं. आणि बाकी कोणतंही नॅशनलाइज बँक, कमर्शियल बँक, प्रायव्हेट बँक काम आहे, मग ते काम तुम्हाला IDBIमध्ये करायचं, ते काम तुम्हाला तिकडेही करायचं आहे. सर प्रायव्हेट झालं, खूप लोकांचा अजून एक दुसरा ग्रह असतो की प्रायव्हेट झाली की दुसऱ्या विषय आम्हाला काढून टाकतील. ह्याच्या आधी मी भरपूर माझ्या लेक्चरमध्ये सांगितले की प्रायव्हेटायझेशन झालेल्या बँका किंवा प्रायव्हेटाईज झालेल्या बँका, IDBIमध्ये कधी एकेकाळी युनायटेड वेस्टर्न बँक UWB ही मर्ज झाली होती, ते एम्प्लॉई अजूनही IDBIमध्ये आहेत तसे आहेत. त्याच्याशिवाय सुद्धा बाकीसुद्धा HDFCमध्ये सुद्धा आय थिंक सेंच्युरियन बँक ऑफ पंजाब मर्ज झाली होती, तर अजूनही ते एम्प्लॉई त्याच्यामध्ये आहेत, ते कुठे गेलेले नाही आहेत, त्यांना काढण्यात आलेलं नाही आहे. आणि ज्यावेळेस एक बँक दुसऱ्या बँकेला टेक ओव्हर करते, अशा वेळेला एम्प्लॉईच्या सेफ्टी सिक्युरिटीसाठी काही ना काही नियम, कायदे, कानून केले जातात. त्याच्यामुळे एकदम निगेटिव्ह होऊ नका. बँकिंगमध्ये तुम्हाला एक चांगली एंट्री आहे. बरं, IDBIमध्ये कामाचा जर तुम्हाला लोड जास्त वाटतोय तर IDBIमधले हे जे असिस्टंट मॅनेजर आहेत ते नंतर काय झालं, त्यातले खूप विद्यार्थी आमचे SBIच्या सर्कल बेस्ड ऑफिसरला, ज्यांना 2 वर्षाचा अनुभव होता, त्यांना SBIच्या सर्कल बेस्ड ऑफिसरला शिफ्ट केलं. त्या मुलांना आम्ही IDBIचे विचारलं की दादा तुझं IDBIमध्ये IDBIमध्ये तुझं वर्कलोड जास्त होतं का सेंट्रल बँक SBIमध्ये? तर ते म्हणे SBIमध्ये खूप जास्त आहे, होतो तिथं राहिलं असतं तर परवडलं असतं. हे मी 2 वेगळ्या सर्कल बेस्ड ऑफिसरला विचारून तुम्हाला सांगतोय सध्याला की इथला वर्कलोड हा SBIपेक्षा कमी आहे. तर तो एक पार्ट. अजून सर IDBI एक्झिक्युटिव्ह करावं की IDBI असिस्टंट मॅनेजर, प्रत्येकाच्या आपल्या एकापेक्षा 90% बोगस थेरम्स आहेत त्याच्यामध्ये. सगळ्यात पहिली कॅटेगरी मी सांगतो, जर तुमच्या बॅचेस चालू असतील, अभ्यास ठीकठाक असेल, अजून कोणती प्री वगैरे निघाली नसेल, तर अशा वेळेला हो तुम्ही एक्झिक्युटिव्हपासून स्टार्ट करा, ठीक आहे, काय प्रॉब्लेम नाही आहे. ज्यांच्या बॅचेस, मी पुन्हा एकदा सांगतो, ज्या बॅचेस चालू आहेत किंवा ज्यांचा याच्या आधी कोणती प्री वगैरे निघालेली नाही आहे आणि समहाऊ त्यांचा कॉन्फिडन्स थोडासा कमी झालेला आहे, अशांनी जे ते IDBI एक्झिक्युटिव्हपासून स्टार्ट करा. सर ज्यांचं वय एज लिमिट संपलेली आहे, म्हणजे 25ची एज लिमिट दिली त्यांनी एक्झिक्युटिव्हसाठी, तर 25 संपली किंवा OBCची 28 संपली किंवा SC ST असेल 30 संपलेली आहे, तर अशा विद्यार्थ्यांना पर्यायाने IDBIची PGDBF जॉईन करावं लागेल, राईट. तर त्यामुळं आता सर काही लोकांना, तर जुन्या लोकांना दुसरी कॅटेगरी, त्यांना विचारलं की कुठून अप्लाय करताय? सर सगळेजण एक्झिक्युटिव्हच्या मागे लागले. तसं नाही आहे. सगळेजण एक्झिक्युटिव्ह, जास्त विद्यार्थी IDBI एक्झिक्युटिव्हला अर्ज करत आहेत का? हो, हे खरं आहे. पण एक महत्त्वाची गोष्ट लक्षात घ्या की पहिल्यांदा समजा 100 विद्यार्थी तयारी करायची, नीट ऐका, मागच्या ॲड सांगतोय मी, आधीच्या ॲडचं 100 विद्यार्थी तयारी करतोय, ह्याच्या आधीच्या ॲडमध्ये एक्झिक्युटिव्ह आणि असिस्टंट मॅनेजर एकामागे एक ॲड आल्या होत्या. अप्लाय करताना समजा 80 लोकांनी अप्लाय केला असेल एक्झिक्युटिव्हला, 80% लोकांनी, आणि 70% लोकांनी अप्लाय केला असेल असिस्टंट मॅनेजरला, आणि 20-30% लोक एक वेगळ्या कॅटेगरीचे असतात. त्यांना वाटतं मी म्हणजे फक्त RBI असं वाटतं काही लोकांना, त्यामुळे मी अप्लाय करत नाही म्हणून खूप लोकांनी अप्लाय केलं नसेल, 20-30% लोक. आता पहिल्यांदा कसं होतं, 80% आणि 70% अशा हिशोबानं लोकांनी अप्लाय केलं, 20% लोकांनी कुठंच नाही केलं, इकडे नाही केलं, दोन्ही ठिकाणी नाही केलं, अशा हिशोबानं. आता कसं आहे माहिती आहे का, त्यावेळेला दोन्ही ठिकाणी अप्लाय करता येत होतं, त्यामुळं टोटल मुलं होते 100, पण एक्झाम देणारे होते 150. एक्झाम देणारे होते 150 पहिल्यांदा. आता काय, आता 100 मुलं असतील तर या एक्झामसाठी इंटरेस्टेड मुलं जे आहेत ना, ते असतील बघा 80 मुलं इंटरेस्टेड, दोघांपैकी कोणते आहे का, 80 मुलं इंटरेस्टेड असतील. आता या 80 लोकांना जर दोन्ही फॉर्म अप्लाय करू दिले असते तर 80 आणि 80 160 झाले असते. पण त्यापैकी होणार काय बघा, त्यापैकी अंदाजे मी म्हणतोय, समजा 50 लोकांनी एक्झिक्युटिव्हला अप्लाय केलं आणि 30 लोकांनी असिस्टंट मॅनेजरला अप्लाय केलं. अरे दादांनो, मागच्या वर्षीच्या ठिकाणी 80 ऐवजी आताची 50 आणि मागच्या वर्षीच्या 70 ऐवजी आताची 30, हे दोन्ही सुद्धा पोस्टचं जे ते मागच्या वर्षीच्या तुलनेत कॉम्पिटिशन कमी झालेली आहे, कारण की एकाच ठिकाणी अप्लाय करायला लावलेलं आहे. ही पहिली गोष्ट समजून घ्या की मागच्या वर्षी दोन्ही ठिकाणी ॲप्लिकेशन करत असल्यामुळं विद्यार्थी ह्या परिस्थितीत होते. आता दोघांपैकी एकालाच करायचं आहे. चला मानलं की IDBI एक्झिक्युटिव्हला जास्त लोकांनी केलं, हे 50 आणि 30 असं पकडलं, 80 लोकांनी अप्लाय केलेलं आहे, तर मागच्या वर्षीपेक्षा दोन्ही सुद्धा पोस्टची कॉम्पिटिशन कमी आहे, हे पहिलं. दुसरं, दोन्ही सुद्धा पोस्टसाठी त्यांनी एकदम सफिशियंट, जेवढं मला आठवतंय 3 तरी त्यांनी यार वेटिंग लिस्ट काढल्या असतील. मला असिस्टंट मॅनेजर चांगले आठवतात, कारण प्रत्येक वेटिंग लिस्टच्या वेळेस काही ना काही इश्यूज मुलांचे असायचे, त्यामुळे प्रत्येक वेटिंग लिस्टच्या वेळेस मला फोन आलेले आहेत मुलांचे की असा इश्यू आहे, लोनचा आमका आहे, हे आहे, ते आहे, त्यामुळं ह्याचे तर 3 काढलेले आहेत त्यांनी. दुसरी गोष्ट, सर आता इथून जास्त मुलं अप्लाय करतायत म्हणून मी पलीकडून अप्लाय करू का? तसं नाही आहे. ह्या ज्या 50 मुलांनी ठरवलेले की मला अप्लाय करायचं आहे, ह्या ज्या 30 मुलांनी मला ठरवलं अप्लाय करायचं आहे, ह्या 50 पैकी बऱ्यापैकी नवखे आहेत, जे खूप लोकांच्या कॉम्पिटिशनमध्ये नाही आहेत.
ज्यांच्या बॅचेस माझ्याकडे चालू आहे सध्याला ऑफलाईनमध्ये बॅचेस, त्या सगळ्यांना मी सांगितलं की दादा तुम्ही सगळ्यांनी ज्यांच्या बॅचेस चालू आहेत त्यांना सांगितलं एक्झिक्युटिव्हपासून तुम्ही स्टार्ट करा म्हणून. मग हे अशा हिशोबाने ज्यांची पूर्ण तयारी नाही आहे असे सगळे तिकडे आलेले आहेत. मग तुम्ही आणि इकडे जे आहेत 30 लोक अप्लाय करणार आहे, हे कसे आहेत ह्याच्यामध्ये मॅक्सिमम कसे आहेत, मागच्या वर्षी काही ना काही प्री निघालेले किंवा मेन्स थोडक्यात गेलेले, ह्या किंवा प्री निघाली आहे मेन्स निघाली आहे इंटरव्ह्यूमध्ये थोडक्यात गेलेले, हे असे काही विद्यार्थी 30मध्ये आहेत. तर कंपॅरेटिव्हली मी म्हणतोय कंपॅरेटिव्हली इकडं जरी तुम्हाला अप्लाय करणारे कमी दिसत असतील, पण जे आहेत ना त्यांची क्वालिटी, त्यातल्यापैकी सगळ्यांची नाही म्हणत आहे, अप्लाय कुणी कुठून करेल, पण त्यापैकी बऱ्यापैकी लोकांची क्वालिटी जी आहेत ना ही चांगले असण्याचे चान्सेस आहेत. त्या पाठीमागचं कारण मागच्या वर्षी त्यांचे निकाल, बऱ्यापैकी लोकांचे निकाल थोडक्याने गेले असतील, म्हणून इथं कमी लोक अप्लाय करतायत आणि इथं जास्त लोक अप्लाय करतायत म्हणून मी इथं अप्लाय करतो. हा वाला क्रायटेरिया बंद करा. ओव्हरऑल तुम्ही कुठं नाही अप्लाय केलं तर मागच्या वर्षीपेक्षा दोघांची कॉम्पिटिशन कमीच झालेली आहे. तर त्यामुळं तुम्ही कुठूनही अप्लाय करू शकता. आता दोन्ही पोस्टसाठी मागच्या वर्षीपेक्षा अर्ज कमी येतील की जास्त, येस मी आता सिद्ध करून दाखवलं ते कमीच येतील. सर IDBI मणिपालमध्ये ट्रेनिंग कशी आहे, फेल करतात का त्यामध्ये? IDBI मणिपालची ट्रेनिंग मी ऑलरेडी सांगितलेलं आहे. मणिपालचीच ट्रेनिंग ओव्हरऑल एकदम बेस्ट ट्रेनिंग आहे. तुम्ही सगळ्यांनी जे तिथपर्यंत गेलं पाहिजे, कारण की ओव्हरऑल बऱ्यापैकी तुम्ही तुमच्या पर्सनॅलिटीमध्ये चेंजेस आहेत ते त्या माध्यमातून तुम्ही अनुभवतो. तुम्हाला त्या एका कॅम्पसमध्ये सगळा भारत पाहायला मिळतो. आता तुमच्या केसमध्ये नॉर्थ इंडियाच्या मुलांना नोएडा ठेवलेलं आहे, पण आमच्या केसमध्ये एकच कॅम्पस आहे मणिपालचा, त्याच्यामध्ये सगळ्या भारतातले मुलं जे ते येत होते. तर त्यामुळं कुठला मुलगा कसा आहे, महाराष्ट्रीयन मुलं कसे आहेत, कुठले मुलं ग्रुपिंग करतात, कुठले ग्रुपिंग करत नाहीत, कुठले मुलं मारामारी करतात करत नाही, काय कशा पद्धतीने, हा सगळा भारताचा अभ्यास तुम्हाला एका तुमच्या कॅम्पसमध्ये मिळतो. दुसरं त्याच्यामध्ये बॅचमध्ये मी सांगतो, त्यामुळे तुम्हालाही सांगेल की जेवण असेल किंवा राहणं असेल त्याच्याबद्दलची सुविधा चांगली आहे. आठवड्यातून 3 वेळेस नॉनव्हेजसुद्धा त्यांच्याकडे अनलिमिटेड मिळतं. आता काही लोक हसतील बोलता किंवा माझं लेक्चर चालू असताना ह्या सगळ्या गोष्टीमध्ये, पण कसं आहे की उद्या चालून कुठं अप्लाय करायला कुणाला काय मोटिवेशन लागेल हे सांगता येत नाही, म्हणून नॉनव्हेज मिळतं हे सुद्धा मी सांगून देतो. कारण की काही जण तुमच्यापैकी नॉनव्हेज अनलिमिटेड मिळतं म्हणून पण अभ्यासाचा 1-2 तास वाढवू शकतात, हे सांगण्याचं माझं काम होतं. त्याच्यानंतर ज्यांचं वय जास्त आहे, ज्यांचं वय आता एक्झिक्युटिव्हमध्ये बसत नाही, अशांना काही चान्सेस नाही, त्यांनी याच्यामध्येच अप्लाय केलं पाहिजे. काय म्हणतात त्याला, असिस्टंट मॅनेजरमध्ये. मॅरिड मुलींनी थोडंसं घरच्यांशी तुमचं कन्सल्ट करून घ्या की जर तुम्हाला ते मणिपालमध्ये पाठवायला तयार असतील, बिलकुल गेलं पाहिजे मला असं वाटतं तुम्ही लोकांनी सुद्धा, पण तयार असतील तर तुम्ही तिकडून अप्लाय करा, तयार नसतील तर एक्झिक्युटिव्हला तुम्ही अप्लाय करा. दोघांच्याही केसमध्ये आतापर्यंत ह्या जेवढ्या काही ॲडव्हर्टिजमेंट झाल्या, पाठीमागच्या ॲडबद्दल सांगतो मी, मागच्या एक्झिक्युटिव्ह असो की असिस्टंट मॅनेजर असो, प्रत्येकाची पोस्टिंग महाराष्ट्रात होती आणि बऱ्यापैकी विद्यार्थ्यांची पोस्टिंग जिल्ह्यातसुद्धा आहे. त्यांच्या जिल्ह्यामध्ये स्पेसिफिकली मागची जी ॲडव्हर्टिजमेंट होती, आता हे आत्ताची मुलं गेले त्याला, आत्ताची मुलं ट्रेनिंगला गेलेत, ह्याच्या आधीची बॅच म्हणतो 3 वर्षा आधीची, तर त्या बॅचमधल्या प्रत्येकाला जेवढ्या लोकांना मी ओळखतो त्यावेळेचा निकाल कमी होते. आता मागच्या बॅचचे, ह्या बॅच जी सध्या मणिपालमध्ये आहे त्यांचे आपले निकाल जास्त आहेत. तर ज्या लोकांना मी ते ओळखतो त्या सगळ्यांना आपापल्या ठिकाणची पोस्टिंग जी ती दिलेली आहे. तर त्यामुळं पोस्टिंगचाही तेवढा काही इश्यू जेवढा की इतर बँकांच्या केसमध्ये सापडतो तेवढा इश्यू या सध्याला या बँकेच्या केसमध्ये जे ते सापडत नाही. बॉन्ड तोडायचा असेल तर मी सांगितलं 2 लाखाचा बॉन्ड आहे आणि किती 3 महिन्याचा पगार आहे, त्यामुळे ती काही खूप मोठी अमाऊंट नाही आहे. त्याच्यामुळं अर्ज करताना सर तुम्ही अजून आम्हाला स्पष्ट सांगितलं नाही की कुठून अप्लाय करायचं, तुम्ही ठरवायचं. मग आम्ही एवढा व्हिडिओ शेवटपर्यंत का बघितला, हा ॲनालिसिससाठी आणि हा याच्यासाठी की आपण कुठून अप्लाय केला याच्यासाठी. त्यामुळं तुम्ही दोन्हीकडून अप्लाय केला तुमचा फायदा असेल, दोघांपैकी एका याच्याला अप्लाय करताना, कारण की मागच्या वर्षीपेक्षा दोघांची कॉम्पिटिशन कमी असणार आहे. दुसरं काही लोकांच्या डोक्यात हे सुद्धा चालू आहे, हां तो मुद्दा विसरलो तुम्ही, की एक्झिक्युटिव्ह जर केलं तर 1 वर्षाचा पगार होतो. आता आमच्या या असिस्टंट मॅनेजरमध्ये असं 1 वर्ष जाणार आहे आणि मग राहणार 2च वर्ष, तर मग 2 वर्षासाठी कशाला असिस्टंट मॅनेजरचा जॉब करायचा, अशा वेळेला एक्झिक्युटिव्हचा करू, असं पण मला मुलांना बोलताना पाहिलं मी. की तसं पण असिस्टंट मॅनेजर जॉईन केलं तर पहिल्या वर्षी पगारच नाही. अरे पण दादा, हा एक कॉन्सेप्ट असतो नॅशनलाइज बँकांमध्ये किंवा सरकारी बँकांमध्ये, तर ही पण एकीकडे सरकारी होती ना, DRO नावाचा. DRO म्हणजे डायरेक्टली रिक्रुटेड ऑफिसर्स, ज्यांचं रिक्रुटमेंट DROs म्हणून झालेलं आहे. ह्या वेगवेगळ्या बँकाचे CMD जे तुम्हाला पाहायला मिळतात सध्या, वेगवेगळ्या बँकांचे CMD सरकारी, ह्यांच्यामध्ये क्लरिकलपासून आलेले नसतात मुलं, ह्याच्यामध्ये क्लरिकलपासून आलेले ED पर्यंत जातात, एक्झिक्युटिव्ह डायरेक्टरपर्यंत जातात. पण हे जेवढे काही DROs आहेत, डायरेक्टली रिक्रुटेड ऑफिसर, त्यांचं उद्या जाऊन प्रमोशन पण फास्ट होतं आणि त्यांची एक वेगळी किंमत नॅशनलाइज बँकांमध्ये असते. नॅशनलाइज बँकांमध्ये जे लोक डायरेक्ट ॲज अ ऑफिसर रिक्रूट झालेले आहेत अशांचं प्रमोशन पण फास्ट होतं
आणि अशांना मिळत असलेला ओव्हरऑल मान सन्मान सुद्धा वेगळा असतो. त्याच्यामुळं हा एक क्रायटेरिया तुम्ही लावणं म्हणजे मूर्खपणाचं लक्षण आहे की इथं माझा तसं पण 1 वर्ष जाणार आहे मग पगार चालू होणार आहे. पण हे तुमचे 3 वर्ष 4 वर्षांत जे टाइमली प्रमोशन होतात अशा केसमध्ये DROsना डायरेक्टली रिक्रुटेड ऑफिसर्सला हा सगळ्यात जास्त किंमत असते. तर मला असं वाटतं बऱ्यापैकी मी तुम्हाला कन्क्लुजनला आणला असेल की तुम्ही कुठून अप्लाय केलं पाहिजे, काय केलं पाहिजे. ज्यांची तयारी जेन्युइनली चांगली आहे, मागच्या वर्षी काही काही मार्गाने तुमचे निकाल गेलेले आहेत आणि ज्यांना आपापल्या गावात जिथं आहे तिथंच 10वी, तिथंच 12वी, तिथंच ग्रॅज्युएशन करून किंवा ओव्हरऑल एक 2-3 जिल्ह्याचं सर्कल आपण पाहिलेलं आहे आणि आपल्याला जग पाहण्याची इच्छा असेल अशा सगळ्यांनी जे असिस्टंट मॅनेजरला अप्लाय करा. पण ज्यांना आता इमिजिएट लगेचच्या लगेच जॉब पाहिजे, लग्न झालेलं असल्यामुळे घरचे शक्यतो तिकडे जाऊ देणार नाहीत, असं काही आहे नाही, तुरंत जागर जॉब पाहिजे, नंतर आम्हाला असिस्टंट मॅनेजर ऑटोमॅटिकली होता येईल नंतर, असं जर काही डोक्यात असेल तर अशा वेळेला तुम्ही एक्झिक्युटिव्ह अप्लाय करायचं. उगाच हर्ड मेंटॅलिटी ठेवायचं नाही की इकडून जास्त ॲप्लिकेशन तिकडून कमी आहेत. इकडचे तुम्हाला या कधी कधी असं होईल की हे जास्त वाटत असतील, हे 45 लोकांचं तुम्हाला कॉम्पिटिशनच वाटणार नाही, पण ह्याच्यापैकी 20-25 लोकच असतील पण ते खतरनाक असतील का आता आधी पास केलेले मुलं वगैरे असतील. त्याच्यामुळं दोन्ही साईडनं चांगलं आहे आणि दोघांची तुम्हाला वेटिंग लिस्ट भरपूर येत असल्यामुळं जागा जेवढे दिसतात त्याच्यापेक्षा जास्त विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी चान्सेस जे आहेत ते मिळणार आहेत. तर ओव्हरऑल एवढंच मला ह्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला सांगायचं होतं. बाकी ज्या विद्यार्थ्यांना असं वाटतं की आपण प्रथम वर्षात कोणते बॅचेस जे आहेत ते जॉईन केले पाहिजेत, स्पेसिफिकली सध्याची बँकिंग स्टार 2.0 असेल, SSCची MTSची बॅच असेल किंवा कंप्लीट क्वांट बॅच आहे, तर अशा विद्यार्थ्यांना आज 6, 7 आणि 8 ह्या 3 दिवशी एक मोठी संधी आहे. मला असं वाटतं त्यांनी त्या संधीचं सोनं केलं पाहिजे. आता सध्या ॲडमिशन करून नंतर तुम्हाला लाईव्ह बॅचसुद्धा एकानंतर एक पुढे काहीतरी नॉमिनल फीसमध्ये शिफ्ट करता येईल. अशा हिशोबानं सध्याला तुम्ही करायचं आहे. बाकी IDBI आणि याच्यावरची तुमची कसलीही डाऊट किंवा काही प्रॉब्लेम असतील तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. मी जमल्यास त्याच्या पुढचा व्हिडिओ बनवून टाकेल. धन्यवाद.